नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा एक एक दिवस हे आंदोलनाला अधिकाधिक तीव्रतेकडे नेताना दिसतोय. या दुसऱ्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे यांना आपल्या आंदोलनाच्या साठीचं ठरलेलं उद्दिष्ट मिळवण्याच्या साठी अधिकाधिक आक्रमक होतानाही पाहायला मिळतंय. जरांगे एका बाजूला आपली भूमिका मांडत असताना दुसऱ्या बाजूला बऱ्यापैकी गावांमधून गावबंदी आणि त्यात सुद्धा सर्वसकट कोणत्याही राजकीय नेत्यासाठी प्रवेशबंदीचेही फतवे निघतात. पण हे सगळं घडत असताना त्यातला जो लसावी निघतो तो असा की ही गावबंदी ठराविक पक्षातल्याच नेत्यांच्या विरोधात आणि त्यात सुद्धा ती सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात आहे का? मराठ्यांचा आत्ताचा आंदोलनातला राग हा विद्यमान सरकारच्या विरोधात आहे का आजवर त्यांना आरक्षणाच्या निमित्तानं झुलवणाऱ्यांच्या विरोधात आहे? हे यातून स्पष्ट होत नाहीये. कारण जी भूमिका फलकावर मांडली जाते त्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसते. आंदोलन त्यात सुद्धा गावबंदीचं आंदोलन असेल आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात त्यांच्या गाड्या फोडण्यापर्यंतचं प्रकरण घडत असेल तर ते एका विशिष्ट टप्प्यामध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये अधिक तीव्र दिसतंय. मग सरसकट अख्खा महाराष्ट्र आणि अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे मराठे या आंदोलनात तितक्याच तीव्रतेनं आणि ताकदीनं उतरले आहेत का? त्याच्याच बरोबर हाही प्रश्न उरतो की आंदोलन नक्की एका पक्षाच्या विरोधात पुढे जाण्याच्यासाठी ते तीव्र जाणीवपूर्वक केलं जात आहे का? या चर्चेच्या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत आहेत. आपल्या सोबत अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि दादा गटाचे प्रवक्ता या नात्यानं आपल्या सोबत उमेश पाटील आहेत. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत आणि मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत दिलीप पाटील मराठा समन्वयक या नात्यानं चर्चेत जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. माझा पहिला प्रश्न पटकन संजय लाखे पाटील आपल्याला आहे. संजयजी, 4 मान्यवर आहेत. सगळ्याच मान्यवरांना माझी आपल्यासह विनंती आहे की कृपया मुद्देसूद आणि कमीत कमी वेळात अधिकाधिक आशयपूर्ण बोलावं. माझा आपल्यासाठी संजयजी प्रश्न असा आहे की जी गावबंदीची सुरुवात झालेली आहे ती ठराविक पक्षांच्या विरोधातच आहे का आणि त्यात सुद्धा खास करून ठराविक पक्षांमधल्या सत्ताधारी गटाच्या बद्दल आहे का? नाही. जी गावबंदी आहे, गावबंदीची जी सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सगळ्या कान्याकोपऱ्यातून आता बातम्या येत आहेत, आपण बघत आहोत, त्याप्रमाणे ही जी गावबंदी आहे ही सत्तेतील असलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहे. म्हणजे फक्त राज्यामध्ये सत्तेत असलेले पक्ष नाही तर निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या विरोधामध्ये ही गावबंदी आहे. लोकांचं त्यांना साधं सांगणं आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, लोकसभेमध्ये निवडून दिलेलं असेल किंवा विधानसभेमध्ये निवडून दिलेलं असेल, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि आमचे प्रश्न मांडा. कारण आता लोकांना हे माहितीये की जोपर्यंत राज्याच्या विधानसभेचं एखाद्या दिवसाचं अधिवेशन होत नाही, लोकसभेचं एखाद्या दिवसाचं अधिवेशन होत नाही आणि त्यामध्ये हा प्रश्न मांडला जात नाही, तोपर्यंत या मराठा आरक्षणाचा निकाल त्या ठिकाणी लागू शकत नाही. म्हणून लोकांची एक मागणी आहे, आता आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणी निवडून दिलंय त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी एकत्र बसा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. तो कसा सोडवायचा हे तुम्ही ठरवायचंय. पण लोकांना आता एकच पाहिजे की मराठा. जी संजय लाखे, आपण असं म्हणता आहात की जिथे जिथे जे लोकप्रतिनिधी पोहोचलेले आहेत त्यांनी तिथे तिथे त्या मुद्द्याच्या आधारे त्या ठिकाणाच्या आधारे आरक्षणाचा मुद्दा पुढे न्यावा. मला पटकन विचारायचं आहे, आपल्या सोबत दिलीप पाटील आहेत मुंबईमध्ये. दिलीप पाटील, हे वर्करनी जेवढं ऐकायला सोपं वाटतं तेवढं सोपं आहे का? गावबंदी ही थेट आणि केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच राबवली जाताना दिसतेय. महत्वाचं असं आहे की गावबंदी हे आंदोलन ह्यासाठी केलं की लोकप्रतिनिधींनी त्या जाऊन त्यांच्या पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत आणि जे पक्षाचे जे लोकांचे आहेत ते बाकीच्या सर्व सिनियर लोकांची चर्चा करावी. त्यांचे जे काय ज्यांना ते वरिष्ठ म्हणतात त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न विधिमंडळात मांडला पाहिजे आणि हा सोडवला पाहिजे. हा गावबंदीचा मेन उद्देश आहे. आता दुसरा आपला जो प्रश्न होता की हा ठराविक लोकांच्या साठी चालतोय का किंवा ठराविकच ह्यांना टार्गेट केलं. आता सध्या तर तसं म्हणता येत नाही. फक्त एकांना मात्र
सूट दिलेले सध्या प्राथमिक जी. दिसतंय प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक आमदाराला आणि ह्याला जर का तुम्ही टार्गेट करा तर जे यांचे जे पवारांचे जे नातू जे आहेत बिलकुल त्यांचे जे रोहित पवारांचा जो जे काय त्यांची पदयात्रा चालू आहे त्याला मात्र गावोगावी कुठं परवानगी अडवलं गेलं नाही. आपण जे मगापासून म्हणतात की ज्या पद्धतीने एका ठराविक लोकांना मग त्यांना सूट आहे का, मग त्यांच्यासाठी का सूट दिली गेली, असं जे काही लोकांच्या मनात प्रश्न आहेत तो महत्वाचा प्रश्न आहे नंबर 1. दुसरा महत्वाचा त्याबद्दल जे आपण विचारलं तर मी त्याच्या पुढचं जाऊन सांगतो की हे जे गरीब आमदार जे म्हणणार का गरीब माहिती का, येणार लोकांना निम्म्यांना आरक्षणचे प्रश्नच माहित नाहीत. ज्यांची गाड्या अडवल्या जातात महत्वाचं पहिल्यांदा पकडायला पाहिजे की रोहित पवारांचे आजोबा ज्यांना जानता राजा म्हणलं जातं त्यांनी 94 साली ज्यावेळी आरक्षण दिलं त्या आरक्षण देत असताना त्यांना माहित पाहिजे होतं ना. आज ते म्हणतात त्यांच्या कन्या म्हणतात ताई की हे कुणबी आणि मराठा एक आहे. मग तुम्ही कुणबी सर्टिफिकेट स्वतः काढलं आणि कुणबीनं आत घेतलं मराठ्यांना बाहेर ठेवलं. मग 94 साली जर का त्यांना पुढची दूरदृष्टी होती तर 94 साली त्यांनी मराठ्यांचा समावेश का केला नाही, हा एकच प्रश्न एका व्यक्तीला विचारला पाहिजे. नंबर जी मला वेळेची मर्यादा आहे. मी पटकन आपण जो एक प्रमुख मुद्दा मांडलात त्या दृष्टीने चर्चेला पुढे नेतो आणि मला त्या निमित्तानं अरुण सावंत यांना पटकन बोलतं करायचं आहे. अरुण सावंत, ज्या पद्धतीनं गावबंदी एक एक टप्प्यावर पुढे सरकताना दिसते, दर दिवशी नवीन नवीन गावं त्यामध्ये जोडली जात आहेत, पण हे सगळं घडत असताना जो मुद्दा दिलीप पाटलांनी लक्षात आणून दिला त्यावर आपण बोलते व्हा. तुम्हालाही हे लक्षात आलंय का रोहित पवारांची यात्रा बिनबोभाट चालू आहे आणि बाकी सत्तेत जे कोणी गेलेत त्यांना गावात यायला बंदी आहे? पहा, सर्वप्रथम आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे खोटं विधान केलं ते खोटं विधान मी खोडून काढतो. लाखे पाटील हे संजय लाखे पाटील हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांची बाजू मांडायला इथे आलेले आहेत. आपण प्रश्न विचारला होता की ही जी काही गावबंदी आहे ती ठराविक पक्षांच्या बद्दलच आहे की सर्वांबाबत आहे, तर काँग्रेसच्या खोटारड्या प्रवक्त्यांनी त्याच्यावरती असं उत्तर दिलं की ही जी काही गावबंदी आहे ती फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्याच बद्दल आहे. म्हणजे काँग्रेसचे त्याच्यातून सुटले, राष्ट्रवादी शरद पवार यांचे त्याच्यातून सुटले आणि शिवसेना उभाटा याचे नेते त्याच्यातून सुटले असं त्यांना त्याच्यातून म्हणायचंय. म्हणजे ते किती स्वच्छ आहे, त्यांनी फार प्रयत्न अगदी मनापासून मराठ्यांच्या आरक्षणाकरता केले असं त्यांना भासवायचंय, तर तसं मुळीच नाहीये. हा पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय जरांगे पाटीलजी हे ज्याच्यासाठी लढत आहेत त्या मराठ्याच्या आरक्षणाकरता आम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने आहोत. मी सुद्धा एक मराठा आहे आणि आमच्या पक्षाचे खुद्द मुख्यमंत्री मराठा जातीचे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि त्याच्याकरिता जे जे काही करता येईल ते माझा पक्ष आणि आम्ही मिळून करू. परंतु अरुण सावंत, आपल्याला मुद्द्यावर यायचंय पटकन. तुम्हाला गावबंदीच्या आंदोलनात भेदभाव दिसतोय का, आणि तुम्ही जे आक्षेप मांडलेत त्यावर संजय लाखे पाटलांनाही बोलायचंय, तेव्हा कृपया पटकन 30 सेकंदात तुमचं निरीक्षण काय या आंदोलनाच्या बाबतीतलं? पहा, प्रश्न भेदभावाचा नाहीये. ज्याप्रमाणे या लढ्याचं नेतृत्व जरांगे पाटील करत आहेत त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की नाही आम्ही कोणाला जाऊन कुठल्याही नेत्याला जाऊन भेटणार आहोत आणि कुठल्याही नेत्याने आमच्याकडे येऊन आम्हाला भेटावं. परंतु मी आदरणीय जरांगे पाटीलजी यांना विनंती करेन की कुठल्याही परिस्थितीत आपण संवाद थांबवू नका, कारण जोपर्यंत आपला संवाद या सरकारशी किंवा नेत्यांशी चालू आहे तोपर्यंत आशेचा किरण हा जिवंत आहे असं समजलं पाहिजे. आणि एक ना एक दिवस या सरकार मार्फतच आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट घडलेली आढळून येईल. बिलकुल. संजय लाखे पाटील, आपला वेळ सुरू होतोय, 30 सेकंदाची वेळ आहे. जे आक्षेप आपल्याबद्दल अरुण सावंतांकडून आले त्याचं उत्तर, आणि यानंतर उमेश पाटील यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न. अरुण सावंत यांचा IQ कमी आहे, त्यामुळे त्यांना मी काय बोललो हे कळलं नाही, पण त्यांचा IQ कमी असल्यामुळे, कारण तुमच्या माहिती करता ते आता बेंडूक उडी मारून शिंदे साहेब जे सत्तेत आले त्यांच्या पक्षात गेलेले, मग सातत्यानं जो पक्ष सत्तेत राहील त्यामध्ये बेंडूक उडी मारायचं. तुम्हाला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्या तुम्ही. आणि
त्यांनी जर तुम्ही माझ्यावर यांचं वैयक्तिक आरोप वाक्य केले पुन्हा नसते, ऐकवा. खुलासा या जरांगे ठिकाणी लाखे केला पाटील नसता. काय म्हणाले सगळ्यात हे वाक्य जरा महत्त्वाचा पुन्हा ऐकवा, म्हणजे मी त्यांना जे कळेल सांगितलं, कोणाचं IQ जे कमी आहे आणि लोकप्रतिनिधी कोणाचं आहेत, जास्त आहे. आमदार असतील, खासदार असतील, कुठल्याही पक्षाचे असतील, या सगळ्याच्या विरोधात जनतेचा रोष आहे आणि त्यांना ते सांगतायत की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने दिलीप पाटलांनी सांगितलं, तुमचे वरिष्ठ असतील किंवा विधान परिषद असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाचे प्रश्न मांडा आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मराठा समाजाचा ठीक आहे. संजय लाखे पाटील मग जो प्रश्न दिलीप पाटलांनी मांडला त्याच्यावरही बोलते व्हा. आणि तो मुद्दा असा आहे की सत्तेतल्या आमदारांच्या खासदारांच्या विरोधामध्ये जास्त तीव्र आंदोलन होताना दिसतंय, गाड्या फोडल्या जात आहेत, पण रोहित पवारांची यात्रा मात्र बिनभोभाट सुरू आहे. तसं नाहीये. आजच पिंपरीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही त्या ठिकाणी मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि जी काही रोहित पवारांची यात्रा चालू आहे तिच्या संदर्भात वारंवार त्यांना लोकांनी इशारा दिलाय. पण तुम्ही काही रोहित पवाराचा प्रवक्ता नाही, त्यामुळे मी काही त्याबद्दल जास्त सांगू शकत नाही. पण जी भावना आहे लोकांची त्याप्रमाणे ते सगळ्या पक्षाच्या विरोधात आहेत. आपण असं म्हणता आहात की सगळ्यांच्या विरोधात आहे आणि अंबादास दानवेंनी यापूर्वी ज्या वेळेला मराठा आंदोलकांना मारलं होतं लाथेनी, त्याचा राग आज निघत असेल कदाचित. आपल्याला चर्चेला पुढे न्यायचंय. मला या निमित्तानं पटकन विचारावं असं वाटतं की आपल्यासोबत असलेले उमेश पाटील यांना, उमेशजी, ज्या पद्धतीनं ही गावबंदी आता पुढे सरकते आणि ती हसन मुश्रीफ यांच्यापर्यंतही जाऊन पोहोचली आहे, पण एक महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायला हवी, त्यावर तुम्ही आणि दिलीप पाटील दोघंही टप्प्याटप्प्याने बोलणार आहात. जेवढी तीव्रता या गावबंदी आंदोलनाची मराठवाड्यात आहे तेवढी ती पश्चिम महाराष्ट्रात नाही दिसत आहे. उमेश पाटीलजी, लक्षात घ्या की गावबंदी आंदोलनाच्या संदर्भात मी पहिल्यांदा बोलतो की आंदोलन एखादं चळवळीचं स्वरूप ज्यावेळेला घेतं त्यावेळेला त्या आंदोलनाचे टप्पे जे आहेत ते पुढे पुढे सरकत असतात आणि त्यातला एक टप्पा म्हणून त्यांनी राजकीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना गावबंदीचं त्या ठिकाणी हत्यार उपसलेलं आहे. आणि एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी या आंदोलनातल्या या गावबंदीच्या विषयावर मी त्याचं स्वागत देखील करतो. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये जे जे त्या समाजात सक्रियपणे समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते भूमिका घेतील त्याला पाठिंबा निश्चितपणे माझा आणि माझ्या पक्षाचा निश्चितपणे असणार आहे. याच्यामध्ये सिलेक्टिव्हनेस आहे का, तर तो काही प्रमाणामध्ये असू शकतो. याच्याबद्दलही आपण ते मान्य केलं पाहिजे. कारण त्या त्या भागातले त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते जे या चळवळीमध्ये काम करतात ते किती सक्रिय आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. रोहित पवारांची पदयात्रा या संदर्भानं जी काही चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये आता हा मुद्दा त्या ठिकाणी गैर लागू होतो किंवा कमी महत्वाचा ठरतो. शेवटी त्या ठिकाणी लोक जे आहेत ते त्या ठिकाणचे ते ठरवत असतात. जर त्यांना कुणी त्या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्यामुळे तुम्ही कसं काय गावामध्ये येऊ शकता, तुम्हाला देखील गावबंदी आहे असं पुढे जाऊन कोण त्यांना म्हटलं तर त्यांनाही ते मान्य करावं लागेल. त्यामुळं हा प्रश्न जो आहे तो प्रश्न आंदोलन कसं चालतंय किंवा त्यात कुठले मुद्दे उपस्थित होतात हा महत्वाचा नसून तो प्रश्न सुटणं हा महत्वाचा आहे. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे उपोषणाला बसलेले जे मनोज जरांगे आहेत त्यांची तब्येत जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यामध्ये अनेक तरुण जे आहेत त्या तीव्रतेने काही जणांनी त्या ठिकाणी आत्महत्या देखील केलेली आहे. त्यामुळे अशी जी चुकीची पावलं उचलली जाणार आहेत किंवा उचलली गेली आहेत त्याला आपल्याला अटकाव केला गेला पाहिजे. त्यामुळे हे आंदोलन लवकरात लवकर संपवण्याच्या करताची जबाबदारी निश्चितपणे ती राज्यकर्त्यांची आहे. राज्यकर्ते बिलकुल, आणि त्या राज्यकर्त्यांचा आपण स्वतः एक घटक आहात, त्या दृष्टीनं आपण पावलं पुढे टाकाल. पण या आंदोलनाच्या निमित्तानं आता लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्यापर्यंतचा विषय जातोय. मला दिलीप पाटलांना पटकन विचारायचं आहे की दिलीपराव, आंदोलनात हिंसा ही आंदोलनाच्या बाबतीतली जनतेतली सहानुभूती कमी करते. अशा प्रकारे आत्ताच्या घडीला हिंसा होऊ देणं योग्य आहे का? एक बघा, प्रत्येक वेळापासून म्हणजे ज्यावेळी पहिलं आंदोलन असू दे किंवा दुसरं आंदोलन असू दे, प्रत्येक वेळेला जरांगे पाटलांनी कायम सांगितलंय की आमचं आंदोलन हे शांततेचं आंदोलन आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं, अगदी जर का काल आणि आजचे पण स्टेटमेंट आहेत की हे आंदोलन कधी, एक लक्षात घ्या की जर का आंदोलन हिंसक झालं तर केसेस होतात आणि केसेस जर झाल्या तर जे काही जे तरुण युवा वर्ग आहे ज्यांच्यासाठी हे आंदोलन चालू आहे तर त्या लोकांच्यासाठी, त्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, त्या लोकांना उद्या बँकेतून कर्ज मिळणार नाहीत, उद्या त्यांचं भवितव्य अंधकार होईल. दुसरा त्याबरोबरच एक आपला प्रश्नाचं उत्तर देतो की जरांगे पाटील सांगतात आणि त्याचा केला जातो अपभ्रंश.
जसं जी कालची घटना जी आपण म्हणूया जी. की आपल्या सदावर्तेच्या सदावर्तेच्या गाडीवरच्या हल्ला, लक्षात घ्या, अजिबात जरांगे पाटलांनी कधीही सांगितलं नाही, कधीही त्यांच्या डोक्यात नाही. खरं काही युवक झाले, प्रक्षुब्ध झाले. जी मी परत एकदा सांगतो की युवक प्रक्षुब्ध झाले, ते युवकांची चूक काहीच नाही ना. कारण वारंवार समोरनं चेतावणीखोर जे काही आपले सदावर्ती जे चेतावणीखोर भाषण करतात, बोलतात, त्यामुळे झालं. सेम मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं जर का हे आंदोलन जे थांबवा थांबायचं जे आहे की गावबंदीचं आंदोलन आहे, या गावबंदी आंदोलनात काल 2 गाड्या कोणाच्या तर पेटवल्या. मी बाहेर असल्यामुळे मला ते नाव एक्झॅक्टली माहिती जी नाही. पण तर आता आपल्याकडे खासदारांची गाडी फोडल्याचे तपशील आलेलेच आहेत. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो जास्त संवेदनशीलरित्या या चर्चेत आला पाहिजे आणि संजय लाखे पाटील यांनी त्याचं उत्तर द्यावं. अरुण सावंत त्यानंतर बोलतीलच. संजय लाखे पाटील, आंदोलनातला हिंसाचार हा कायदेभंगाचा प्रकार आहे. हिंसाचार हा भावनातिरेकातून होतो हेही मान्य आहे. भावना नियंत्रित करून आंदोलन पुढे गेलं पाहिजे ही गरज आहे. पण जे हिंसाचार करतायत त्यांच्या मागे आहे कोण? त्याच्यामध्ये मूळ भाग असा आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलं, ज्याच्यामध्ये राज्यातील संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाबरोबर आहे, त्या आंदोलनामध्ये कुठेही हिंसाचाराचा प्रश्न नाही. जरांगे पाटलांना सातत्यानं सांगितलंय अहिंसक मार्गाने आपल्याला आंदोलन करायचंय. पण यामध्ये काही तरुण, विशेषतः सदावर्ते ज्या पद्धतीनं मराठा तरुणांना भडकावतायत, त्यामुळे एखादा तरुण जर त्या ठिकाणी त्याचं जर मानसिक दृष्ट्या तो हे झाला आणि त्यांनी असे प्रकार केले तर त्यातून ते प्रकार घडतायत. पण त्याचं कुठेही समाज समर्थन या ठिकाणी करत नाही. परंतु या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की सरकार ज्या पद्धतीनं या सरकारनं 30 दिवसाची वेळ मागून घेतली होती, आज 44 दिवस झाले, जी. सरकारनं सकारात्मक काहीच पाऊल टाकलं नाही. उलट मराठा समाजाला भडकवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी आहे तिला 2 महिन्याचा वेळ दिला. जी. हा 2 महिन्याचा वेळ देताना सरकारनं कुणाबरोबर चर्चा केली? एखाद्या लोकप्रतिनिधीबरोबर चर्चा केली? मराठा समाजाच्या घटकाबरोबर चर्चा केली? का जरांगे पाटलाबरोबर चर्चा केली? अभिप्राय होतं त्यांनी वेळ देताना जरांगे पाटलाबरोबर चर्चा करायला होतं. पण माझा या ठिकाणी गंभीर आरोप आहे की सत्तेमध्ये असलेले जे काही वरिष्ठ लोक आहेत या ठिकाणी, विशेषतः एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस, हे मराठा समाजाला भडकवण्याचं काम करतायत. मागची निवडणूक ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांनी जिंकली, त्याच पद्धतीनं ही निवडणूक मराठा समाजाला आरक्षण नाकारून जिंकायचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. या निमित्तानं हा मुद्दा चर्चेला घेऊच आपण. हा मुद्दा निश्चित आपण चर्चेला घेणार आहोत. पण हिंसाचाराच्या बाबतीत तुम्ही किमान मराठा समाजाला आणि त्यात सुद्धा खास करून कोणी जरांगे समर्थक ही चर्चा ऐकत असतील तर त्यांना सांगाल का की हिंसा करून प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न जटिल होणार आहेत, अडचणीचे होणार आहेत. जे दिलीप पाटील म्हणाले की जो हिंसा करेल त्याच्या विरोधात कलम लागतील, त्याचं करिअर बर्बाद होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे हिंसेचं समर्थन कृपया कोणीही जरांगे पाटील समर्थकांनीही करू नये आणि जरांगेंनीही करू नये. संजय लाखे पाटील, 30 सेकंदात आपण ही भूमिका मांडाल का लोकांपर्यंत? नक्कीच मांडेल. जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्राला आवाहन केलंय, अहिंसक मार्गाने आपल्याला हे आंदोलन चालवायचंय, कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही, लोकप्रतिनिधीला शांततेनं सांगायचंय तुम्ही आमच्या दारात येऊ नका, आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, परंतु ज्यासाठी आम्हाला तुम्हाला निवडून दिलंय त्या ठिकाणी तुम्ही कायदा बनवा. लोकसभेमध्ये कायदा बनवा, विधानसभेमध्ये कायदा बनवा आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांकडे जा आणि त्या सभागृहात जा. परंतु कृपया तुम्ही लोकांकडे येऊ नका. जी बिलकुल. संजय लाखे पाटील, आपण जे म्हणता आहात त्या अनुषंगानं जरांगे पाटील यांची आलेली एक प्रतिक्रिया आपण पटकन पाहणार आहोत आणि मग अरुण सावंत आणि इतर मान्यवरांना प्रत्येकी एक एक टप्प्याटप्प्यानं बोलायची संधी मिळणार आहे. पटकन आधी पाहूयात जरांगे पाटील यांनी या गावबंदी आंदोलनाच्या निमित्तानं सुरू असलेल्या हिंसाचारावर काय भूमिका घेतली. ते विरोधी असू नये तर ते सत्ताधारी, याला एकदा सांगितलं ना आमच्या घरात येऊ नको, ह्यो कशामुळे आमच्या घरात येतो? आमच्या दारात याचा संबंध काय? त्याच्या दारात आम्ही आलो का? तो कुणी असो महाराष्ट्रात आलो का? आम्ही नाही आलो. तू आमच्या दारात आलाच कशाला? तुला कायदा सुव्यवस्था बिघडायची म्हणून मराठ्यांना सांगतोय की आमच्या छाताडावर नाचायसाठी यायला लागली. हे जाणून बुजून मी कोणाला मोजित नाही, मी कोणाला भेट नाही. आलो तुमच्या गावात दादागिरी दाखवायला आला का? या निमित्तानं चर्चा हिंसाचार टाळण्याच्या साठीच्या आवाहनाची असताना एक आक्षेप जरांगे पाटलांचे समर्थक लाखे पाटील करतायत
की विद्यमान सत्ताधारी हे मुद्दामून मराठ्यांची डोकी भडकवतायत. दिलीप पाटील, एक 30 सेकंदात आपण बोला, त्यानंतर अरुण सावंत. एक लक्षात घ्या की आमचे मित्र लाखे पाटील किंवा जे बाकीचे सगळे जे सहकारी आहेत ना, तुम्ही पहिला सामाजिक प्रश्न राजकीय करू नका. सामाजिक प्रश्न राजकीय करत आता प्रत्येक जणांचं, आता जे काही आमचे लाखे पाटील साहेब म्हणले त्याला देखील उत्तर आहे ना. गेल्या 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी हे झालं त्यावेळी मराठा समाज अखंड सांगत होता. मराठा समाजानं सांगितलेलं की तुमच्या सरकारला, मी स्वतः पण त्यात होतो, की सांगण्यात की तुम्ही गडबड करू नका, ही केस यानंतर संपवूया. त्यानंतर त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबच मला वाटते उपसमितीचे ते अध्यक्ष होते, त्यांनी ठराविक लोकांना सांगून तुम्ही स्टे मिळवून घेतला, तिथून प्रॉब्लेम चालू झाला. कशाला गडबड करायची गरज होती. दुसरी गोष्ट असा आहे की आता राष्ट्रवादीचे पवार साहेबच एकमेव कारणीभूत आहेत. 94ला ते केलं, ते आहेत. आता जे नवीन आले, मी लक्षात घ्या शिंदे साहेबांचं समर्थन करायचं म्हणून म्हणत नाहीत, ते आता 1 वर्ष 1.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्या आधी ते मंत्री उपसमितीमध्ये होते, त्यावेळी त्यांनी काही मराठ्यांच्यासाठी कामं केलेत. इव्हन त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर संभाजीराजेंचं उपोषण होतं त्यावेळी कोण आलं तर हे आले. पुण्याच्या उपोषणाला कोण आले तर शिंदे साहेब आले. म्हणजे मराठ्यांच्यासाठीचे जे काम करणार आहेत ते आहेत. त्यामुळे ह्याला राजकीय स्वरूप देऊन एक कोणतर मुद्दाम मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न करतोय असं नाही. जर का त्यासाठी जर का लाईन आखायचे जर म्हणलं तर पहिलं नाव पवार साहेबांच्या पासून सुरुवात होतं आणि खाली पवारलाच एंड येतो. बर, याच्यावर पटकन अरुण सावंतांची प्रतिक्रिया लागेल. अरुण सावंत, आजवरच्या सगळ्याच मराठा नेत्यांचंही योगदान आरक्षण न मिळण्यात आहे का केवळ आणि केवळ जे आत्ताचे सत्ताधारी आहेत त्यांचंच आहे? अरुण सावंत, आपली वेळ सुरू होतीये. सर्वप्रथम मी हे सांगेन की आदरणीय काँग्रेसचे लाखे पाटील आता जो आणून स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची बाजू मांडत होते, त्यांना आदरणीय दिलीप पाटील यांनी अतिशय चांगली चपराक दिलेली आहे. त्यांना योग्य शब्दात दिलीपजींनी सांगितलेले की कसं याच्या अगोदरचं सरकार वागलं आणि ते आता कसं राज्यकर्त्यांवरती आरोप करत आहेत आणि राज्यकर्त्यांना त्याच्याकरता जबाबदार धरत आहेत. तर एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी आणि या महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाने सुद्धा मी एक आवाहन नम्रपणे करतो, आमच्या पक्षातर्फे म्हणा किंवा सरकारचा एक प्रतिनिधी प्रवक्ता या नात्याने म्हणा, की आपलं जे आंदोलन आहे ते रास्त आहे. फक्त आपण आंदोलनाला हिंसाचाराकडे वळू नका किंवा जे कोणी लोक तुमच्या आंदोलनामध्ये शिरून हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत असतील आणि हे आंदोलनाला गालबोट लावत असतील आणि जी मेहनत आदरणीय जरांगे पाटील गेले कित्येक महिने करत आहेत ती मेहनत त्याच्यामुळे बेकार जाऊ शकते. पण अरुण सावंत, जो आक्षेप लाखे पाटलांचा आहे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही 3 मंडळी म्हणे मराठ्यांना भडकवतात, आपलं उत्तर काय आहे? एकनाथ शिंदेची भूमिका आंदोलनाच्या बाबतीत काय आहे? मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की काँग्रेस ही कशी प्रत्येक वेळेस आग लावायचं काम करत असते. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक जातीमध्ये तोच प्रकार असते. मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये सरकारला जबाबदार धरून करायचा प्रयत्न करत आहे. हेच मी या जनतेला आणि या मराठी बांधवांना सांगू इच्छित आहे. अरुण सावंतांच्या भूमिकेवर 30 सेकंदात लाखे पाटील आपलं उत्तर अपेक्षित करतो, त्यानंतर आपल्याला उमेश पाटील यांच्यापर्यंत जायचं आहे. मुळामध्ये या ठिकाणी प्रश्न जर राजकीय करायचा नसला तर प्रश्न एवढाच आहे की माननीय एकनाथराव शिंदे साहेब, गिरीश महाजन आणि अनेक मध्यस्थ यांनी जरांगे पाटलाचं उपोषण सोडवताना किंवा उपोषण सोडवण्यापूर्वी जे आश्वासन दिलं होतं की 30 दिवसामध्ये मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, त्यानंतर शिंदे कमिटी जी नेमली होती तिला फक्त 1 महिन्याचा वेळ त्यांनी त्या ठिकाणी दिला होता. आता मुदत संपल्यानंतर आणि शिंदे समितीने हा प्रश्न सोडवला नाही, 2 महिन्याची मुदत द्यायचं त्यांचं काय कारण होतं? त्यावर उत्तर घेऊया. आपण हा मुद्दा 2दा मांडला आहे, आपण 2दा हा मुद्दा मांडलाय, यावर उत्तर घेण्यासाठी उमेश पाटील यांच्यापर्यंत जातो. उमेश पाटील, हा मुद्दा समन्वयाचा आहे आणि संवादाचा आहे. 2 महिन्याची मुदतवाढ देण्याच्या मागचं नक्की कारण काय? एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण आणि त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाचा समावेश
कुणबी म्हणून ओबीसी मध्ये करण्याच्या करताची केलेली मागणी हा विषय जो आहे तो सामाजिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या जो आहे तो क्लिष्ट स्वरूपाचा आहे. त्यामुळे या क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक आहेत, या क्षेत्रातले जे कायदेशीर बाजूवर तज्ज्ञ असलेले, सामाजिक क्षेत्रातले तज्ज्ञ असलेले, या सगळ्यांच्या सल्ला घेऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्याच्या करताची म्हणून ती मुदतवाढ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा जो जरांगे पाटील यांची मागणी आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाजाने देखील त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं. आपल्याला या राज्याची सामाजिक संतुलन जे आहे ते बिघडू द्यायचं नाही. मराठा समाजाची मागणी जशी रास्त आहे तशी इतर समाजामध्ये त्याच्यात अतिक्रमण ते होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे जेवढे म्हणून लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारांना निवडून दिलेले आहेत, त्यांचं प्रतिबिंब म्हणून जे सभागृहामध्ये काम करणारे सर्वच पक्षाचे सर्वच नेते आणि आमदार खासदार आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे सांगितलेलं आहे की कुठल्याही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्याच्याकरता जी 50% जी कॅप लागलेली आहे ती कॅप जी आहे ती उठवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता केंद्र सरकारच्या पातळीवर घटनात्मक दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे. आणि ती घटनात्मक दुरुस्ती होत नसताना देखील जर क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये व्यवस्थितपणे जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला आपण पटवून देऊ शकलो की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे आमचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते ऍक्सेप्ट करून ते जे दिलेलं मागचं आरक्षण जे होतं मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याच्यावर जर शिक्कामोर्तब झालं तर निश्चितपणे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. आणि त्याच्याकरता पुरेसा वेळ जो आहे तो देण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणे अनेक वर्ष याच्यामध्ये गेलेली आहेत. त्यामुळे मराठा समाज हे सगळं इतका वेळ वाट पाहण्याच्या तयारीमध्ये नाही. तरी सुद्धा आवाहन हे शेवटी आपण करू शकतो की मराठा समाजानं संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला पाहिजे. मराठा समाजानं ही एक भूमिका आहे. अपेक्षित कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली, हा दुसरा खुलासा या चर्चेतला आहे. दिलीप पाटलांना या निमित्तानं आपली भूमिका मांडायची आहे ती ते मांडतीलच. माझा एक छोटा प्रश्न दिलीपराव आपल्याला आहे की यात मराठ्यांना कुणबी करण्याच्या साठीचा जो काही प्रवास होतोय तो किती जणांना पटणार आहे? महत्वाचं असं आहे की आता उमेश पाटील साहेबांनी सांगितलेलं 2 गोष्टी आहेत. एका ह्याच्यात त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे सरसकट कुणबीकरण. जर सरसकट कुणबीकरण केलं तर म्हणजे प्रत्येक मराठा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश इथल्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे. जे मराठा आहेत ते मराठा कुणबी व्हायला तयार नाही आहेत. म्हणजे तो एक प्रश्न आला. दुसरी गोष्ट ज्यांच्या नोंदीच नाहीत, मी म्हणतो आता 3 आहेत म्हणजे डॉक्टर आहेत म्हणजे आमचे मित्र लाखे पाटील साहेब, त्यांना एकच प्रश्न विचारतो की जर तुम्ही सरसकट कुणबी 50%च्या आत जर का सरसकट कुणबी जर केलं तर त्याचं जे काही व्हेरिफिकेशन आहे, जात पडताळणी कशी करणार आणि कशी होणार काहीही पुराव्याच्या आधारे, नंबर 1. दुसरा पाटील साहेबांनी सांगितलेला प्रश्न असा होता की 50%च्या आत घातलं पाहिजे आणि कुणालाही दुखवलं नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मला समजलेला नाही. 50% पूर्ण भरलेला आहे, त्यात तुम्ही आतमध्ये घालणार खरं कुणाला ओबीसीना दुखवणार नाही. मी परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, 50%च्या आतमध्ये घातलं तर SC STचे 20% बाजूला काढून ठेवा. राहिलेल्या 3 मध्ये कुणबी जे काही 180च्या आसपासच्या जाती आहेत त्यांना दुखणारच आहे. कन्व्हिनियंट भूमिका घेऊ नका, स्पष्ट भूमिका. मी सांगतो स्पष्ट की जे बेकायदेशीररित्या आत घाललेले आहेत पवार साहेबांच्या कृपेनं 94 साली, तर ज्यांचे एका ओळीचे आहेत त्यांना दुखणार, हे दुखणारच आहे. कारण त्याशिवाय मराठ्यांना जागा मिळणार नाही. कालच आपल्याच कातेसाहेब आपल्याच चॅनलवर आपण म्हणलेला मी ऐकलं की जर माळी किंवा यांना एक ओळीच्या ह्याच्यावर दिले ना तुम्ही आरक्षण, सामाजिक आरक्षण, मला सांगा हो, मी तिथं तज्ञ आहेत लाखे पाटील साहेब, माळी आणि तेली आणि वाणी जे म्हणतात हे कुठल्या सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत? कुठल्या अंगानं? माळी हा समाज ठीक आहे, बागायतदार, तेली समाज हे दुकानदार, म्हणजे त्या काळीचं जे इकॉनॉमिक्स आहे हे यांच्यावर अवलंबून होतं. आणि आज एक तसंच आहे.
याच्यावर उत्तर लागेल. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. दिलीपराव, पटकन संजय लाखे पाटलांपर्यंत पोहोचूयात आणि त्यानंतर उमेश पाटलांना पण एक छोटा प्रश्न आपल्या प्रस्तावनेच्या अनुषंगाने येणार आहे. काथेजी, माझं पहिलं विनंती या ठिकाणी या तिन्ही प्रवक्त्यांना ही आहे की त्यांनी त्यांच्या हायकमांडला आणि दिलीपरावनी त्यांचे जे चांगले सोर्स आहेत ते वापरून तुम्हीच आहे माझे उमेश सोर्स, पाटील या ठिकाणी सांगतायत तुम्हीच माझे की चांगले सोर्स सर्वपक्षीय आहे. बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला होता. तर त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमतानं हा ठराव झाला होता की आंतरवाली सराठी आणि मराठा आंदोलकांना गुन्हे परत घ्यायचे. ते आजपर्यंत सरकारने ते गुन्हे परत घेतलेले नाहीत. जरांगे पाटलांनी काल सुद्धा संजय सांगितलं की लाखे गुन्हे संजय का लाखे परत पाटील, घेत नाहीत. मुद्दा वेगळा आहे. संजय लाखे पाटील, मुद्दा वेगळा आहे. दिलीपरावांनी आपल्याला वेगळा प्रश्न विचारलाय, त्याच्यावर थेट बोललात तर अधिक बरं राहील. त्याची मुद्दा त्यालाच जोडून आहे की जोपर्यंत मराठा समाजावरले गुन्हे तुम्ही परत घेत नाही, आंदोलक जे आहेत आंतरवाली सराठीचे त्यांच्यावरील गुन्हे परत घेत नाहीत, तोपर्यंत सौदार्याचं वातावरण या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. हा पहिला भाग. आणि दिलीप पाटील जो मुद्दा उपस्थित करताय त्यामध्ये माझी या तिघांनाही विनंती आहे की काँग्रेस पक्षानं सीडब्ल्यूसी मध्ये ठराव केलाय की या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ठीक आहे. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष असताना या ठिकाणी मान्य आहे. ठराव मांडून शासनाला आदेश दिलाय की ओके, राज्यामध्ये मान्य आहे. जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. एकदा जातनिहाय जनगणना जर झाली, या ठिकाणी दूध का दूध होईल, पाणी का पाणी होईल, पुन्हा आरक्षणामध्ये घुसले आणि कुणाला आरक्षण जास्त दिलंय हे स्पष्ट या ठिकाणी होईल. ठीक पण आहे. माझी या विनंती आहे, निमित्तानं राज्य सरकार- अर्ध उत्तर आलेलं आहे. एका प्रश्नाच्या निमित्तानं पटकन उमेश पाटलांपर्यंत पोहोचायचं आहे. उमेशजी, कालमर्यादा ओलांडून चर्चा पुढे गेली आहे. आपल्यासाठी फक्त 1 मिनिट उरलंय. दिलीपरावांनी जो मुद्दा उपस्थित केला की 50% आत आरक्षण द्यायचं असेल तर आहेत त्यांच्या आरक्षणाची पुनर्समीक्षा होणं गरजेचं आहे. एवढं मोठं धाडस करणार आहात का? अजिबात तसं होऊ शकत नाही हे त्यांना पण माहिती आहे आणि कायदेशीर दृष्ट्या सुद्धा ते होणार नाही हे पण माहिती आहे. त्याच्यातून अनेक नवीन कायदेशीर प्रश्न उपस्थित राहतील आणि पुन्हा ते लटकून जाईल. पुन्हा न्यायालयाच्या कोर्ट कक्षामध्ये नाही, सगळं नाही, अडकून नाही. पडेल. एक लक्षात घ्या, माझा पाटील पूर्ण साहेब. मध्ये बोलू नका हो. नाही, मी माझं पूर्ण व्यवस्थित नका. मध्ये बोलूच नका. आपल्याला नाही, तोडत नाही, नाही. माझं मध्ये बोलूच नका. पाटील मध्ये बोलूच साहेब, नका. मी माझं पूर्ण तोडत होऊ द्या. नाही. मी अहो, फक्त नाही. एकच सांगतो, अहो मध्ये बोलू नका ना तुम्ही. मी बोलतो बेकायदेशीर काहीतरी म्हणू मध्ये. नका. अहो तुम्ही जरा ऐका हो. मी माझं पूर्ण झाल्याशिवाय तो मुद्दा समजणार ओके, नाही. ठीक आहे. काय होतंय तेवढा सेगमेंट गेला. प्रश्न असा आहे की 50%ची कॅप जी आहे ती सुप्रीम कोर्टानं लावलेली आहे. त्याच्यामध्ये आता जी मागणी आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, कुणबीच्या आधारे मराठ्यांना कुणबी समजून त्या ठिकाणी ते आरक्षण देण्यात यावं. वस्तुस्थिती ही पण लक्षात घेतली पाहिजे की आज जर इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी जो समाज आहे तो त्याच्या एकूण लोकसंख्येच्या 52% आहे असं त्या ठिकाणी जुनी आकडेवारी सांगते. 52% असेल तर महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकसंख्येपैकी 7 कोटी जी वर्ग जो आहे तो ओबीसी मध्ये आहे आणि त्या 7 कोटी ओबीसी जे आता ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये जर 30% मराठे म्हणजे 14-42 म्हणजे 4.5 कोटी मराठे जर त्याच्यामध्ये अजून ऍड झाले तर त्या 27% जे ओबीसीनं आत्ताचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये 7 अधिक 4.5 कोटी म्हणजे जवळपास 11.5 कोटी लोक हे 27% त्या असलेल्या आरक्षणामध्ये जातील. मी अहो, उत्तर जी देतो. जी 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 दिलीपराव आपण बोलाच, ऐका फक्त ना. वेळेची मर्यादा पाळा. दिलीपराव, एका मिनिटात पटकन. एक ऐका हा, मला संपू दे, पाटील साहेब, संपू. मी ऐका काही कमी जास्त आकडेवारी होईल परंतु मुद्दा लक्षात घ्या. आकडेवारी हा जो आहे ना हा काही मी कागद समोर घेऊन बसलेला नाहीये परंतु फक्त मुद्दा लक्षात घ्या की एकूण लोकसंख्या जी काय असेल 100 धरा 100 मधले जर 50 जर ओबीसी असतील तर त्या 50 मध्ये 27% जे आहेत ना ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत ना ओबीसीचा. त्याच्यामध्ये पुन्हा 30% असलेले जर मराठे त्यात गेले तर 80% लोक जी आहेत ती 27% आरक्षणामध्ये समाविष्ट होतील. मग मला सांगा 352 जाती जर ओबीसी मध्ये असतील तर 353वी जात ही मराठा होईल त्यामध्ये. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मराठा समाजाच्या वाट्याला नेमका हिस्सा किती येणार आहे त्याच्यापेक्षा स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळणं हे जास्त योग्य राहील असं मला एक मराठा समाजाचा ठीक आहे. कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. उत्तर जी द्या. उमेशजींच्या मुद्द्यावर आता- दिलीपराव बोलतील. दिलीपराव, वेळेची मर्यादा पाळा आपली. एक पाटील साहेब एक लक्षात घ्या, मी आपल्याला सांगतो किंवा लाखे पाटील साहेब पण सांगतील, एक अहवाल सांगा की ज्या अहवालानं सांगितलं की ओबीसी 52, 55, 56 जे दावा करतात. एक अहवाल, एक देखील कुठलाही अहवाल नाही. सगळ्यांनी सांगितलंय. अगदी ताजा बांटी तुम्ही आयोग नेमला त्या बांटी आयोगाने काय सांगितलं की ओबीसीची संख्या 36.5 7 36.7
त्यातलं पण त्या आयोगातल्या चुका सांगतो की बृहन्मुंबई आहे, त्या बृहन्मुंबईमध्ये ओबीसी सांगितलं तुम्ही 32%, ज्या ठिकाणी खरं वास्तविक मराठा नव्हे मराठी समाज 28% आहे. मग तुमच्याकडे ओबीसी 32 मुंबईमध्ये कुठनं आले? म्हणजे एवढं ऍडजस्ट करून देखील जी. 36% पुढे जात नाही. मग तुम्ही 52-56 जर म्हटलं तरी 130 आणि 40% जाणारच ना. महत्वाचं एक लक्षात घ्या, सगळ्या आयोगानं अगदी 100-150 वर्षापूर्वीपासूनच्या छोटे छोटे हे आहेत, तुम्ही चौकशी जर केली तर कुठेही ओबीसी समाज हा, मी सांगतो तुम्हाला, कुणबी सकट 32%च्या पुढे जात नाही. आणि जर 32-33% झालं आहे. तर त्यांचं आरक्षण 16%वर येतंय. आमचं राहिलेलं आम्हाला द्या, मोजा तुम्ही. तुमचं म्हणणं मला मान्य आहे लाखे पाटलांचं की महत्वाचं आहे सगळं जनगणना करा, ज्यांचा हिस्सा येईल त्यांना द्या, पहिला ओबीसी ना द्या जे काही येईल ते, ठीक आहे. त्यानंतर राहिलेलं मराठ्यांना द्या. मान्य आहे आम्हाला. ठीक आहे, या चर्चेला अजूनही पुढे जाता आलं असतं, मात्र वेळ मर्यादेपोटी आपल्याला या चर्चेला इथेच पूर्णविराम द्यावा लागतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.